आवडीचा कलर आहे। त्याचबरोबर सूरज पाटील यांना देखील ऑनलाईन अक्षय कांबळे आणि षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं, ते ऑनलाईन या ठिकाणी पारितोषिक केलं जाते। आधुनिकतेचा जमाना आहे पहा, आणि प्रूफ आहे की बाबा पारितोषिक जमा केला आहे का नाही, प्रूफ आहे। थँक्यू सो मच अक्षयजी। बॉल पुरवायचा आहे मित्रांनो, नवीन बॉल। जर्सी नंबर 10 10 मिनिटांमध्ये 2 षटक हाताळायचे आहेत, आणि तिसऱ्या ओव्हरसाठी जर वेळ घेतला तर एक क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल। 3 षटकांचा सामना असेल। पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल। जाऊयात आवाजामध्ये होईल बदल, आणि तुम्ही ऐकाल व्हॉइस ऑफ रत्नागिरी निनाद सर। थँक्यू। पहिलाच बरोबर एक हवेत पकडून 3 क्षेत्ररक्षक आहेत, हो सुटलाय। सामना हा 3 षटकांचा राहील, दोन्ही टीम लक्षात घ्या। सामना 3 ओव्हरचा राहील। पहिले 2 षटक हे 10 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट होतील। जर कंप्लीट नाही केलं तर जो इनपेच्या बाहेर फिल्डर आहे तो आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल। हॅलो, भैरवदेव क्रिकेट स्पोर्ट करंटवाडी आणि अंबाईदेव क्रिकेट क्लब अंबाईवाडी तळेकरवाडी या जय भवानी क्रिकेट स्पोर्ट्स तळेकरवाडी आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन घ्यायचं आहे। कारण या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत त्या सर्व संघांना आयोजकांकडून सन्मान चिन्ह देण्यात आहे। सत्कार घ्यायचा आहे का? सत्कार नाही घ्यायचा, सत्कार तर मी सांगेनच। हे आले हे द्वितीय ट्रॉफी बघा, हे आले तृतीय पारितोषिक वाले। ठीक आहे, मॅच स्टार्ट करायचे। पहिला 2 आणि दुसरा विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज सतीश यांनी। चांगला फटका स्ट्रेट खेळलाय। धन्यवाद निनाद सर, ज्यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक 5000 रुपये लाभले। माननीय श्री शंकर शिंदे साहेब, अध्यक्ष श्री केदारलिंग शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते तळेकरवाडी संघाचे कर्णधार यांना, आणि ही गोड आठवण विजयात आपल्या मोबाईल मध्ये कॅप्चर करत असताना पाहतोय। धन्यवाद। जाऊया ओव्हर टू द कॉम्बॉक्स निनाद सर। थँक्यू भरत सर। जाऊ मॅच चालू असली मॅच 1 स्टार विर्ले विरुद्ध शिवशंकर स्पोर्ट्स मालेवाडी या 2 टीम दरम्यान। टॉस जिंकला होता विर्ले या टीमने, गोलंदाजी स्वीकारले। पहिलं षटक चांगलं पेटतो गोलंदाज सतीश, सलामीवीर सागर बाद झाला, आणि त्यानंतर संतोष आणि संदीप आणि विघ्नेश हा डॉट बॉल आहे। चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये कमाल केली आहे। पॉवर प्ले षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली गोलंदाज सतीश याने। पुन्हा तयार आहे सतीश, पहिल्या मॅचचा हिरो ठरलाय। हे चांगला फटका स्टेप आउट कट, 1 हँडेड फटका, बॉल जाईल सीमा रेषेबाहेर। या पहिल्या डावातील पहिल्या षटकाला लॉंग ऑन क्लिअर करत चांगला फटका विघ्नेशच्या बॅट मधून। पहिल्या सामन्यात देखील 1 हँडेड फटका खेळला होता, तोच प्रात्यक्षिक संदीप याच्या बॅट मधून आलाय। टीमची धावसंख्या जरी आहे 9, पहिलं षटक इथे संपलंय, 9 धावा झाल्यात। पहिला ओव्हरचा खेळ इथे संपलाय, 3च धावा जातो 5 बॉल मध्ये। पूर्णपणे बॅकफुट होतो, परंतु एका षटकाने आपल्या टीमला पूर्णपणे आशा पल्लवित केल्यात ते संदीपने। संदीप आणि विघ्नेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, एक टॉप ऑर्डर बॅटर। आता दुसरं षटक गोलंदाज मार्कवर विर्ले या टीम कडून। गोलंदाज मार्कवर निलेश आलाय, पहिलाच बॉल डॉट बॉल आहे।
सुरुवात चांगली केली आहे ते डॉट बॉलने सुरुवात केली आहे गोलंदाज निलेशने. नेक्स्ट बॉल निलेश ओव्हर द विकेटने. हो चांगला फटका स्ट्रेट खेळलाय. लॉंग मध्ये फिल्डर आहे थोडस फंबलिंग. हो कॅच सुटली आहे तो जजमेंट चुकली आहे. फिल्डर लॉंग अपचं फील्ड आउट होते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केले. या 2 धावांनी धावत परत झाले 11 11 धावा स्कोर बोर्डवर. कॅचेस द विन द मॅचेस आपण नेहमीच ऐकलेत. भरपूर कॅच सुटत आहेत आजच्या स्पर्धेमध्ये. 11 धावा पुन्हा एकदा निलेश. समोर बॅटर विघ्नेश. स्लो चांगला पिक करायचा प्रयत्न तितकासा कनेक्शन नाही. बॉल चालला अगदी डिक्लेअर झोन मध्ये ऑन साइडला फाईन लेग एरियामध्ये 1 धावासाठी. तुमची धाव संख्या 12 ऑन द बोर्ड. सध्या दुसरं सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरची कहाणी बघितली तर पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट गमावली होती. 9 धावाचा होते 1 षटका आला होता संदीपच्या बॅटमधून. निलेश पुन्हा एकदा तयार आहे. थोडीशी रिदम चुकली आहे थांबवलंय. डेड बॉल घोषित केलाय पंचाने. तत्पूर्वी इथे चांगला फटका प्रॉपर टायमिंग आलाय. विघ्नेशच्या बॅटमधून आला इथे षटकार खणखणीत दणदणीत. धन्यवाद. त्याचबरोबर अतिथी कक्षामध्ये त्यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डर आलेला आहे माननीय कुमार विनायक फिरंगे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. स्पोर्ट्स खेडे या संघाच्या कर्णधाराला स्पर्धेची गोड आठवण आणि आठवणी नेहमीच तुम्हाला जागरूक ठेवत असतात. आपण आपल्या माणसांबद्दल आपल्या लोकांबरोबर आणि खेळानुसार एकमेकाशी जोडलं जातो. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा. चांगला फटका टायमिंग प्रॉपर केलंय. क्लासिकल फटका विघ्नेशच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटका आलाय. विघ्नेश ऑन फायर. वा बाय वा काय फटका खेळलाय. अगदी कव्हरच्या दिशेने एक देखना स्ट्रोक मंत्रमुग्ध केलंय. इम्प्रेस केलंय विघ्नेशने या फटक्याने. काय बॅटिंग करतोय ते. टीमची धाव संख्या आता 24 झाली आहे. चांगला फटका चांगला टायमिंग इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार आहे निलेश. गोलंदाज मार्कवर समोर एक विघ्नेश आहे. त्याच्या बॅट पण 2 षटकार आलेत. तो लाईव्ह मध्ये पूर्ण सेट झालाय. त्याला बॉल आता फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बीट केलाय. दबाव जोगावून गोलंदाजी करतोय गोलंदाज निलेश. इथे 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाखेर मालेवाड या टीमची धाव संख्या 1/24. नेक्स्ट मॅच अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी विरुद्ध श्री पावनादेवी स्पोर्ट्स विरले या 2 टीम दरम्यान आहे. आपण दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी यायचंय. टॉस को बॉस मध्ये आपण यायचंय. तिथे बरेचसे असतील. इनिंग मध्ये टॉस होईल. 24 धावा स्कोर बरोबर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावांची सरासरी गाठली आतापर्यंत. चांगलं स्कोर म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 9 त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा कुठल्यात. आता अंतिम षटक 3रं षटक. वैभव समोर बॅटर संदीप पहिल्या बॉलचा इथे सामना करेल या ओव्हर मधील. चांगला फटका स्टायलिश फटका क्लासिकल स्क्वेअर कट केलाय. गुंडप्पा विश्वनाथ या खेळाडूची आठवण करून दिली आहे. तो बॅटर संदीपने पहिला चौकार आला इथे या ओव्हर मधील. टीमची धाव संख्या 28-28. चांगली फलंदाजी. दोन्ही बॅटर सेट झाले. चांगले लय मध्ये आहेत. पहिली विकेट पहिली विकेट 2 ओव्हर गमावते. त्यानंतर चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड केली आहे. दोन्ही बॅटर विघ्नेश आणि संदीप 26 धावांची पार्टनरशिप बिल्ड केली आहे. बॉल सोडलाय. चांगला लेफ्ट केलाय डाऊन द लेग. लेग स्टंपचा बॉल बाहेर. 55 वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन ऍड होईल. टीमची धाव संख्या 29-29. 29 वर 1 अशी स्थिती आहे. शेवट षटक आहे. अंतिम षटक आहे. हे 5 बॉल निर्णायक असतील. 40चा पल्ला तुम्हाला गाठायचा लागेल. येणार सेकंड इनिंग मध्ये सतीश पाटील सारखा बॅटर आहे विरले या टीम मध्ये. पुन्हा हा प्लेयर तितकासा कनेक्शन नाही आहे. नाराज असेल. बॉल चालला अगदी थर्ड मॅनला टिकल्या झोन मध्ये 1 धावेसाठी. टीमची धाव संख्या 30 धावा स्कोर बोर्डवर. सध्या 3रं षटक सुरू आहे. विरले संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय.
सुरेश पाटील टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट बॉल वैभव. हो, चांगला बॉल स्टेप पटकन करण्याचा प्रयत्न इथे. विघ्नेश स्ट्राईक येतो इथे, तर ते थांबवलं इथे. विघ्नेश बाद झाला इथे. इथे स्ट्राईक दिली नाही आहे संदीपने. इथे करावरती हा बॉल डॉट आलाय. विजय टीम टॉस साठी यायचं आहे. विजय संघ कर्णधार असतील तर टॉस साठी यायचं आहे मित्रा. हा नवीन बॅटर आला होता. युनिट नंबर 4. गोरख आलाय नवीन बॅटर. वैभव राईट डाऊन द विकेटने चांगला फटका मारायचा प्रयत्न. बीट चालत. हा बॉल देखील डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी. कौतुक करावं गोलंदाज वैभवचं. खरं धावगतीला ब्रेक दिलाय. 2 षटकामध्ये 24 होते. आतापर्यंत 6 धावा खर्च केलाय. 2 बॉल शिल्लक आहेत. रोखले होते. 30 धावसंख्या झाली आहे. हो, हा देखील चांगला बॉल. लेंथ वर गोलंदाजी करतो. बीट केलं इथे. चाचपडतो बॅटर संदीप. इथे चूक केली आहे संदीपने. विघ्नेश सारख्या बॅटरला तुम्ही स्ट्राईक देणे गरजेचं होतं, कारण त्याच्या बॅट मधून 2 षटकार आले होते. शेवटचा बॉल शिल्लक या पहिल्या डावातील. 30 धावा झाल्यात. शेवटचा बॉल या पहिल्या डावातील. वैभव हा प्रकार चांगला फटका. बॉल आउट होते. फिल्डर होते बॉल केले, परंतु बॉल कॅच सुटलाय. बॉल चालला अगदी डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. आणि टीमची धावसंख्या तर 31 आणि 32 धावांचं टार्गेट इथे सेट केले. ते विरले या टीमने मालेवाडी या टीमच्या विरोधात. धन्यवाद निनाद सर. आपण टॉस साठी जाऊया. तर एका बाजूला टीम अंबाईवाडी आणि श्री तो कॅमेरा आहे का, श्री पावनाई देवी स्पोर्ट्स विरे आणि या नाणेफेकीसाठी आपल्या टॉस्क बॉक्स मध्ये उपस्थित आहे, ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य लाभलेला आहे. माननीय श्री बाबूराव चांदे साहेब यांच्या ठिकाणी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि तृतीय पारितोषिक धनराशी 5,000 रुपये माननीय श्री शंकर शिंदे साहेब, अध्यक्ष श्री केदारलिंग शिक्षण प्रसारण मंडळ केदारलिंगवाडी यांचं देखील इथं आगमन झालं. या साहेबांच्या दोन्ही शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूला आहे टीम अंबाईवाडी आणि त्यांच्यासोबत विरे. कॉल कोणाचा असेल? अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी या संघाचा कॉल असेल. राहुल मुट्टल यांचा कॉल असेल. सर स्विंग दी कॉइन. नाणेफेकीचा कॉल आणि मागितलेला आहे छापा. तर टॉस जिंकलेला आहे विरे संघाने. पावनाई देवी स्पोर्ट्स विरे. सर टॉस तर तुम्ही जिंकलाय. टॉस जिंकून निर्णय काय असेल? आम्ही फील्ड फर्स्ट करणार आहोत, कारण ज्या हिशोबाने खेळपट्टी खेळते त्या हिशोबाने आम्ही कमीत कमी रनामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच कमी रोखण्यामध्ये प्रयत्न असेल. तुम्हाला तो शुभेच्छा. जास्त वेळ घेत नाहीये, कारण की खूप सारे मॅचेस आहेत तुमच्याजवळ येतोय. ॲज तुम्ही खेळपट्टी पाहिले, सगळे मॅच झालेले आहे. काय टोटल तुम्हाला वाटते की ही टोटल बेटर राहील आम्हाला डिपेंडिंग साठी? 40 ते 45 पर्यंत आम्ही मारू 3 ओव्हर पर्यंत. तसे आमच्याकडे बॅट्समॅन आहेत भरपूर. आज संपूर्ण स्क्वॉड सज्ज आहे. तुम्हाला देखील खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. ओ विजय दादा, मी विनंती करतो माननीय श्री शंकर शिंदे साहेब, त्यांनी 2 शब्द खास करून खेळाडूंना मार्गदर्शन करावं. नमस्कार.
पहिल्यांदाच मुंबईसारख्या नगरामध्ये आमच्या श्री काळामादेवी चषकचं पहिलंच पर्व इथं आयोजन झालेलं आहे आणि आलेल्या सर्व आपल्या शाहूवाडी तालुक्यातील सर्व खेळाडूंचं आम्हा सर्व काळामादेवी चषकातर्फे सर्वांचं मनापासून आभार मानतो. कृपया पहिल्याच पर्वाला तुम्ही सर्वांनी आमची उपस्थिती दाखवली, आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, हे आम्ही सार्थ पण करून दाखवणार आहोत. आणि सर्वांनी तुम्ही इथं आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व आयोजक नियोजक सर्व देणगीदार हितचिंतक आणि सर्व इथं सकाळपासून राबत असलेले सर्व आमचे आयोजक यांचं सर्वांचं मी माझ्या वतीनं सर्वांचं मनापासून आभार मानतो. पुढील त्यांच्या खेळासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांचं मनापासून मनोभाव व्यक्त करतो. धन्यवाद शंकरदादा, तुमचं असं प्रेम इथून पाठीमागे राहिलं आणि इथून देखील पुढे राहावं हीच विनंती करतो. आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. न्यूज फ्रॉम दी टॉस्क बॉस श्री पावनादेवी स्पोर्ट्स विरले या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. जाऊया ओ टू दी कॉम्बॉक्स निनाद सर. थँक्यू भरत सर. जाऊ मॅच चालू असते मॅच वन स्टार विरले विरुद्ध शिवशंकर स्पोर्ट्स मालेवाडी या टीम दरम्यान. मालेवाडी या टीमने 31 धावांचे 32 धावांचं टार्गेट ठेवलंय आणि टार्गेट समोर ठेवून मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर विरले या टीमचे सतीश आणि वैभव, गोलंदाज मार्फत विघ्नेश त्याने पहिले 3 बॉल टार्गेट डॉट बॉल घेतलेत. एक मागील सामन्यामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं 11 चेंडूत तब्बल 48 धावा कुठल्या होत्या तो बॅटर सतीश पाटील ज्याने विक्रम रचला या स्पर्धेमध्ये. बहुत चांगला बॉल बीट केलाय, सलग 4 चेंडू डॉट बॉल घेतलेत. विघ्नेशचं कौतुक करावं लागेल, एक चांगल्या बॅटरला एक बीट केलंय. 4 चेंडू निर्धाव आलेत. 32 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. हा सामना रंगतदार होईल असं वाटतंय या पहिल्या ओव्हरची कहाणी बघून. 5वा बॉल टाकेल विघ्नेश, एकही धावा खर्च करणे हे विशेष बाब राहिली आहे. हो चांगला बॉल, हा बॉल अपील केली आहे. बॅटचे कडा घेतले कॉन्फिडन्स लुक आहे, बाद झालाय. पहिला धक्का बसलाय विरले या टीमला. सतीश बाद झालाय, जो मागील मॅचचा हिरो होता तो 0 ठरलाय या मॅच मध्ये. 0 धावसंख्येवर बाद झालाय. पहिला धक्का बसलाय विरले या टीमला. चांगले गोलंदाजी, कौतुक करावं विघ्नेशचं. एकही धावा खर्च घेणं पॉवर प्ले षटकामध्ये. एक फलंदाज बाद केलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. विक्रम या स्पर्धेमध्ये विक्रम रचेल का? 5 बॉल झालेत पहिल्या ओव्हर मधील. आता वन डाऊनच्या भूमिकेत आलाय समीर पाटील. समीर पाटील आलाय. एक विकेट प्राप्त केली आहे. गोलंदाज विघ्नेशने एकही धावा खर्च केली नाहीये. कौतुक करावं तितकं कमी आहे. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हर मधील. हा बॉल डॉट बॉल जाईल का? पहिला मिडल जाईल का? हो चांगला फटका स्ट्रेट केलाय. बॉल जाईल सीमा रेषेबाहेर आलाय. खणखणीत दणदणीत समीरच्या पाठपातून हा षटकार. षटकाराने खातं ओपन केलंय तो समीरने. आता खऱ्या अर्थी आपल्या टीमला थोडस संजीवनी देण्याचा षटकार ठोकलाय. आता समीकरण झालंय 12 चेंडू 25 धावा 26 धावा. तो स्पीडअप करा. 12 चेंडू विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. सामना रंगत स्थितीमध्ये. आता रिक्वायर्ड रन रेट 13 चाललाय. 32 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. हा सामना रंगतदार होईल असं वाटतंय. आता गोलंदाज मार्फत दुसरं षटक प्रदीप. हा देखील चांगला गोलंदाज यंगस्टर आहे. खूप चांगला गोलंदाज यंगस्टर. त्याच्यामध्ये क्षमता आहे, पोटेन्शियल आहे. मागे सर्वात चांगली गोलंदाजी खेळते तीच कोवत घेऊन तो आलाय आता गोलंदाज मार्कवर सेकंड ओव्हर साठी. त्याच्या विरोधात समोर बॅटर वैभव आहे. वैभव नॉन फलंदाज स्टॅकिंग एंडला पहिल्या बॉलचा सामना करेल. एकही बॉल त्याने फेस केला नाहीये या मॅच मध्ये.
चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या डावामध्ये, फक्त 7 धावा खर्च केले होते. तोच खेळाडू आता बॅटिंग मार्कवर पहिल्या बॉलचा सामना करेल. सहा धावा झाले. गोलंदाज मार्क प्रदीप 12-26 समीकरण. जर फरक केला तर 14 धावांचा आहे. बॉल आणि धावांमधलं या ओव्हरमध्ये धावा येणे गरजेचं आहे. 6 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली विघ्नेशने. 1 विकेट प्राप्त केली होती. 6 धावा खर्च केले होते. सतीशला बाद केलं होतं. दुसरा ओव्हर शॉर्ट लाईन डिलिव्हरी खांद्याचा वापर केलाय. पंचा सिग्नल वाईट बॉल आहे. भरपूर उंच होत आहे ते बॉल. एक्स्ट्रा रन्स टीमच्या ऍड होईल. टीमची धाव संख्या 7 7 धावा झाल्यात. प्रदीप 1 बॉल सूचित केलंय. पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाज प्रदीप. व चांगला फटका फ्लिक केले ऑन साइडला. फिल्डर आहे तिथे. वो बॉल जाईल सीमा रेषे बाहेर. इथे पहिला चौकार इथे मिस फिल्डिंग केली आहे स्क्वेअर लेगच्या फिल्डरने. इथे पहिला चौकार आला वैभवच्या बॅट मधून. टीमची धाव संख्या पोहोचली 11-1. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. एक चेंडू फेकून झाला. पहिला चेंडू वाईट फेकला होता. त्यानंतर चौकार. आता फिल्डिंग प्लेसमेंट चेंज केला तर इनफिल्डच्या आत जर विचार केला तर मिड विकेट आहे. त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आणि 30 यार्ड्स सर्कलच्या बाहेर जर विचार केला तर हो चांगला बॉल बीट केला. कमबॅक केला गोलंदाज प्रदीपने. वेगवान चेंडू बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. अगदी किंचितचा स्टंपच्या जवळून गेलाय. आपण रिप्ले ऍक्शन मध्ये बघू शकता. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. हा बॉल डॉट आलाय. धावसंख्या स्थिर 11. नेक्स्ट बॉल प्रदीप व चांगला बॅक पुढे पंच केलाय. रन घ्यायचा प्रयत्न करण्याची संधी आहे. हो थ्रो बॉलिंग करणं गरजेचं होतं. ते थ्रो केला नाहीये. टीमची धावसंख्या 12-12. 3 बॉलचा खेळ संपलाय. फसला केला बॅटर समीर. त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. स्लोवर हो क्लीन बॉल. त्रिपळाची स्लोवर काय कमाल केली होते. गतीमध्ये परिवर्तन केलं त्याचा फायदा मिळालाय गोलंदाज प्रदीपला. पहिली विकेट प्राप्त केली आहे आणि दुसरा धक्का बसलाय तो विरले या टीमला. समीर बाद झालाय. 12 वर 2 अशी स्थिती आहे. 20 धावांची आवश्यकता आहे. या ओव्हर मध्ये 4 चेंडू फेकून झाले. 4 चेंडू मध्ये फक्त 6 धावा खर्च केलेत. आता समीकरण झालंय 8 चेंडू विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. इथे मोठा फटका येणे गरजेचं आहे विरले या टीमला. नवीन बॅटर निलेश 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आलाय. ओपनिंग फलंदाज वैभव अजूनही मैदानाच्या आतमध्ये तगधरून उभा आहे. जितकेस स्ट्राईक त्याला मिळत नाहीये. प्रदीप पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाज मार्कवर एक चांगली गोलंदाजी करतोय. इम्प्रेस केले या मॅच मध्ये. हो थांबले. तो जर एकदम चुकली आहे. डेड बॉल घोषित केलाय. पुन्हा एकदा तयार होईल. कधी थांबायचं आणि कधी थांबायचं नाही हे कळलं पाहिजे. 12 धावा स्कोरबोर्डवर. धावा करावे लागतील तिथे. हो हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी नो बॉल कारण 1 पाऊंड सूचित केले होते ते. एक्स्ट्रा रन्स टीमची ऍड होईल. टीमची धावसंख्या 13 धावा. हा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिटची संधी आहे ते. उघडाडो बगांडीट पहा फ्री हिट. हो चांगला फटका ऑन साइडला. हो हो तर काय निघालं काय घडलंय ते. बाउंड्री लाईन जवळच त्या जल टिपलाय. त्यामुळे ते षटकार घोषित केला जाईल. इथे चूक केली फिल्डरने. इथे 6 धावा मिळत आहेत.
विरले या टीमला हा टर्निंग पॉइंट होऊ शकतो या मॅच मध्ये. रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहू शकता बाउंड्री लाईन वर त्याने झेल टिपलाय, त्यामुळे हा षटकार दिला गेलाय. हो बीट केलंय ते. हा बॉल डॉट आलाय. धावसंख्या 19. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 झालेत. आता समीकरण विजयासाठी 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. थोडासा स्पीडअप करा, रिदम तोडून का मॅचचा. अजूनही 4 मिनिटं बाकी आहेत, त्यामुळे विनंती आहे. 6 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार स्थितीमध्ये. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 1 स्टार विरले विरुद्ध शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी या 2 टीम दरम्यान हा सामना रंगलाय. 6 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. या स्पर्धेत नियम आहे कंपल्सरी चेस. आता गोलंदाज मार्क आलाय. गोलंदाज संदीप पहिल्या डावामध्ये अपेक्षेला बॅटिंग करत असताना संदीप. आता 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 1 षटका निलेशच्या बॅटमध्ये टर्निंग पॉइंट आलाय. 6 चेंडू 13 धावा. वैभव आहे बॅटिंग मार्कवर. 32 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 19 धावा झालेत. 2 फलंदाज बाद झालेत. बाद झालेले फलंदाज सतीश आणि समीर. 6 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. संदीप पहिला बॉल टाकेल या ओव्हर मधील. डेथ ओव्हर साठी आलाय. ही धावा डिपेंड करायची आहेत. दुसऱ्या बॉलच्या धावा करायची आहेत. पहिला बॉल सोडलाय. डाऊन झाले. एक लेग स्टंपच्या बॉल बाहेर. पंचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रश टीमची ऍड होईल. टीमची धावसंख्या 20-20. आता समीकरण 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. हो चांगला बॉल बीट केलाय. रन घ्यायचा प्रयत्न. रनआउटची संधी. थ्रो केलाय. म्हणजे काय क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला का, परंतु क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला बॅटर वैभव. 1 धावा कंप्लीट केली आहे. टीमची धावसंख्या 21. आता 5 बॉल शिल्लक आहेत. 5 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार स्थितीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा इथे पाहायला मिळतोय या श्रीकृष्ण मित्र मंडळ मैदान दिवा कोळीवर ऐरोली या क्रीडा नगरीत. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आता बॅटर स्ट्रायकिंग एंडला निलेश. त्याच्या बॅट मधून 1 षटकार आलाय. टर्निंग पॉइंट षटकार आलाय मागील ओव्हर मध्ये. संदीप तयार. सर्वांच्या नजरा लागल्यात या मॅच वर, कारण हा सामना शेवटच्या बॉल पण जाईल असं वाटतंय. 5 चेंडू 11 धावा. इन पेजच्या बाहेर आज जर बघितलं तर कव्हर मिड विकेट. हो चांगला बॉल लेग कटर केलाय. फिंगर रोल केला. हा बॉल डॉट आलाय. लेग ब्रेक केलाय इथे. आता विजयासाठी 4 चेंडू 11 धावा. समीकरण बदललंय. संदीप इथे मोठा फटका येणे गरजेचं आहे. हाफ ट्रॅकर बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय विकेटच्या मागे. फर्स्ट अटेम्प्ट सुटलाय. सेकंड अटेम्प्ट जेल टिपलाय. इथे फलंदाज बाद झालाय. तिसरा फलंदाज बाद झालाय. आता विजयासाठी समीकरण झालंय 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. आता मॅच मध्ये आहे तो मालेवाडी हा संघ, परंतु हार मानून चालला नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा ते करावं लागेल. पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण का स्वतः सांगा शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. 3 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर आहे निखिल. 3 चेंडू 11 धावा. हा कारनामा करेल का? 2 षटकांची आवश्यकता आहे. जर षटकाचा विचार केला तर संदीप तयार. बॉलिंग मार्कर समोर बॅटर निखिल. पहिला बॉलचा सामना करेल. हो चांगला बॉल लेग कटर केलाय. रन घ्यायचा प्रयत्न केला वैभवने आणि ते रनआउट. रन नाही आहे कारण बॉल विकेट किपरच्या क्लोज मध्ये गेल्यावर हा डेड होईल. त्यामुळे हा बॉल डॉट बॉल. बॅटर तो स्ट्राईकवर राहील. निखिल स्ट्राईकवर राहील. आता समीकरण 2 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. 2 चेंडू विजयासाठी 11 धावा. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस, त्यामुळे दोन्ही षटकार तुम्हाला ठोकावेच लागतील.
2 बॉल 11 धावा. निखिल तयार बॅटिंग मार्कवर, गोलंदाज मार्कवर संदीप. ओहो, हा चांगला बॉल. इथे स्टंपिंग केलंय, इथे फलंदाज बाद झालाय. आता समीकरण झालंय 1 चेंडू 11 धावांची आवश्यकता. आणि या सामन्यामध्ये पारड जड झालंय ते शिवशंभू स्पोर्ट्स मालेवाडी या टीमचं. 1 चेंडू 11 धावा. सामना चांगला रंगला इथे. शेवट षटकात चांगली कमाल केली गोलंदाज संदीपने. नवीन बॅटर अनिकेत. शेवटचा बॉल. हो, चांगला फटका पूर्ण केलाय. ऑन साईडला बॉल जाईल. सी मॅरेशे बाय षटकार, परंतु तो उशीर झालाय. चांगली झुंज दिली इथे विरले या संघाने. आणि या सामन्यामध्ये विजय ठरलाय तो शिवशंभू स्पोर्ट्स मालेवाडी. आपलं हार्दिक अभिनंदन.